मेरी माटी मेरा देश उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावे, तसेच मातृभूमीसाठी झटणारे व त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ हे अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानात सर्व निमशासकीय शासकीय यंत्रणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कलश यात्रेतून घराघरात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिले। अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून घरोघरी देशभक्तीचा जागर व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणेसोबत आढावा बैठक घेण्यात आली। त्यावेळी ते बोलत होते। मनपा आयुक्त देविदास पवार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार आदी यावेळी उपस्थित होते। मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, तसेच प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ हे अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानात लोकप्रतिनिधी, नागरिकांनी माती संकलन करून अमृत कलश यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले। पहिल्या टप्प्यात 1 ते 30 सप्टेंबर पर्यंत प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करण्यात येईल। यावेळी पंचप्राण शपथही घेतली जाईल। वाजत गाजत ही माती गोळा करण्यात येणार आहे। 1 ते 13 ऑक्टोबर पर्यंत तालुका स्तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगर परिषदा यांच्या स्तरावर ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येतील। यावेळी जिल्हा किंवा शहरातल्या सांस्कृतिक संस्था, NCC, NSS, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून कार्यक्रम केले जातील। संबंधित परिसरातील देशासाठी लढलेले आणि उल्लेखनीय कामगिरी केलेले जवान, पोलीस, स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्म्यांचे कुटुंबीय यांचा यावेळी गौरव करण्यात येईल। दिनांक 22 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील। 27 ऑक्टोबरला मुंबईतून विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील। त्यावेळीही मोठा सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येईल। दिनांक 28 ते 30 ऑक्टोबर पर्यंत देशाच्या राजधानीत विशेष रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील। 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या अमृत वाटिकेत या कलशामधील माती विसर्जित करण्यात येईल। मेरी मिट्टी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान 2023 चे अंतर्गत अनेक आपण उपक्रम सुरू केलेला आहे। ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मातीचं संकलन होत आहे आणि जिथे माती नाही आहे तिथे तांदूळचे पण संकलन होत आहे। त्याचप्रमाणे शहरी भागात अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एरिया आणि नगरपंचायतच्या हद्दीमध्ये बरेच विद्यार्थी यांचा सहभाग घेऊन प्रत्येक ठिकाणी एक छलबळ निर्माण करण्यात आलेला आहे। आता पुढील 15 दिवसात हा कार्यक्रममध्ये अजून उत्साह कशा वाढवेल आणि जास्तीत जास्त लोक, आपले बाकीचे शिक्षकगण, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर सगळ्यांच्या कशा सहभाग व्हावी याच्यासाठी आज आपण एक बैठक ठेवलेलं होतं कलेक्टर ऑफिस इथे। याच्यामध्ये काही चांगले उपक्रम सुरू झालेला आहे। याची जास्तीत जास्त प्रसार प्रसिद्धी झाली पाहिजे, जेणेकरून 30 सप्टेंबरपर्यंत घरोघरी मातीचं संकलन होऊन ते एकत्र आपण ऑक्टोबर 1 ते ऑक्टोबर 13 पर्यंत एकत्र आपण सगळं करून ते मुंबई आणि त्याच्यानंतर दिल्ली आपण पाठवू शकतो। याच्यामध्ये अमृत वाटिका पण आपण तयार करणार आहोत। माझं आव्हान आहे, माझी विनंती आहे की जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये सहभाग घ्यावे। आपलं पूर्ण यंत्रणा याच्यामध्ये काम करणार। ऑलरेडी एक सणच्या वातावरण निर्माण झालेली आहे। बरेच आपले फेस्टिवल्स असतात, बरेच आपले मोहीम आता सुरुवात झालेली आहे। पोषण अभियान, स्वच्छताचे अभियान आहे, आयुष्मान भाव आरोग्याचे अभियान आहे। याच्यासोबत मला वाटतं की हा जो उपक्रम आहे याचा कन्व्हर्जन्स होऊन आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण हा जो उपक्रम आहे आपण यशस्वी करू शकतो।
प्रत्येक घरोघरी आपले लोक आता तयार आहे माती गोळा करण्याच्या. याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.